आपल्याला बाळकृष्ण हवाय. मोठं चालेल ना. चल लवकर निघा. चल. त्यापेक्षा तू कृष्ण हो ना. तू खूप क्यूट सुद्धा दिसशील. हा नाही नाही, मला नाही जमणार. जमेल, मी सगळं शिकवते तुला. ओके ओके. सो फायनली वेदा कृष्ण करणार, मग यशोदा माता. मी होईन ना यशोदा माता. ठीक आहे. नाही नाही मीरा, यशोदा तूच कर. तू जास्त सूट होशील. माया तू दुसरं काहीतरी कर ना. एक्झॅक्टली. हो, पण दुसरं करायला राहिलं काय आपल्याकडे? राक्षस. हो, मामुशी बेस्ट राक्षस. अगं बाळा, आपल्याला राक्षस हवाय की आपण राक्षसीण करतोय? आई, बराच वेळ लागला तुला. मी सांगितलं होतं मी येतो तुझ्यासोबत. एनिवे, तू टीटीचं इंजेक्शन घेतलंयस? हो. बाबा काय करायचं? माया मावशीला राक्षस चढवण्याचा की आजीला? नाही वेदा, त्या पात्रासाठी ना कोणीतरी पुरुषच हवाय. पण माझ्या नाटकात राक्षस यशोदेला मारणार. नाही, एक मिनिट. तुम्हाला काय बोलायचं मॅडम? मला काहीच कळत नाही. माया, उद्याच्या नाटकात राक्षस कोण आहे? यशोदा कोण आहे? राक्षस मदन आणि पिर्या आहेत आणि मीरा यशोदा आहे. बरोबर. मग आपल्या नाटकातला राक्षस म्हणजेच पिर्या कृष्णावरती जेव्हा हल्ला करणार तो खरा असणार. आणि तो जेव्हा खराखुरा हल्ला करणार तेव्हा मध्ये आलेल्या यशोदेला म्हणजेच मीराला तो संपवणार. ओके, तर हा प्लॅन आहे तुमचा. मॅडम, पण हे कसं शक्य? कारण की हत्यारं तर खोटी असणार आहेत. माया, तू एवढी मूर्ख आहेस ना, म्हणून तुला अथर्व कधी मिळाला नाही. ओके, तर म्हणजे हत्यारं खरी असणार आहेत तर? बरोबर. हत्यारं खरी असणार आहेत. म्हणजे नाटकातलं हत्यार खरं खरं असणार आहे? जोरात बोल अजून. सॉरी. म्हणजे मीराला खरं खरं मारायचं आहे? असं तसं मारायचं नाहीये तिला. इतका परफेक्ट वार झाला पाहिजे की एका झटक्यात तिचं डोकं तिच्या थडापासून वेगळं झालं पाहिजे. मॅडम मला ना लहानपणापासून राक्षसांची तलवार ना खूप आवडायची. मदन, काही झालं तरी उद्या मीराचा दळण झाला पाहिजे. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. हा राक्षस त्या मीराला मारणार म्हणजे मारणार. ए पिर्या, नाटकात राक्षसाचा रोल मी करणार. हा. आहे का मदन भाऊ?
तुम्ही तर त्या राक्षसांचे शिपाई सुद्धा वाटणार नाही. ए प्रिया, प्रिया. मुंडकी कशी उडवायची हे मी तुला शिकवलं, तू मला सांगतोस? नाही नाही, म्हणजे ते तुमची पर्सनॅलिटी नाही ना तशी राक्षसासारखी, तुम्हाला शोभणार नाही म्हणून मी म्हणत होतो की मी करतो ते. प्रिया, मी राक्षसाचं काम करणार आहे. जान जा मेली पाहिजे, कळलं? माया मॅडम, मम्मी काय नाटक बघायला येऊ? एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि उद्याच्या दिवशी तुम्ही दोघं जर चुकलात तर दोघांना पोलिसात देईन. दाखव दाखव दाखव, उघड उघड. पिऱ्या, काय हत्यारे रे? पिऱ्या, राक्षस काय लकी असतील ना. उगाच नाही ते लोकांची अशी मुंडकी उडवायची, कचक 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 कचक. हो ना, उगीच नाही त्या काळातले लोक राक्षसांना घाबरायचे ते. हे पिऱ्या, ही असली हत्यारं बाजारात का मिळत नाहीत? साला आपण असल्या हत्याराने कधी खूनच केला नाही यार. कुणाच्या पोटात असं कोपसलं ना, डायरेक्ट कोथळाच बाहेर निघेल. कोणाच्या मुंडीवर असं टेकवलं तर मस्क्यासारखी मुंडी दडापासून वेगळीच होऊन जाईल. हो ना, खरंच ह्याच्यानी कोणाला तरी मारायला खूप मजा येणार आहे. आणि उद्या ती मजा मी लुटणार आहे.